भाजी तयार झाली आता ही पूर्णपणे आपली. ही टमड्याची भाजी, नक्याने मुंडी टमडा आणि पायाची भाजी ही. आणि हे आपला पूर्णपणे आपला रस्सा तयार झाला. 200 लोक जेवतील या पद्धतीचा हा रस्सा. कडक उन्हाळ्यामध्ये ही आपलं रेसिपी तयार झालेली आहे भाजी देवकाऱ्याची. हे बघू शकता आपण, ही चमडीचं भाजी आहे ती सेपरेट केलेली आहे आम्ही स्पेशल चमडी. आता आहे शिजत राहणार. पाणी वाढवावं लागतं तुमच्या हिशोबानं. आपल्या त्या ह्याला आलेलं नाही. एखादी घागर किंवा बकेट, त्याच्यामध्ये एखादी घागर किंवा बकेट ओतली तरी विषय झाला तयार आपला. हलवलंय. हे मुंडीच्या काटाड्याची भाजी आहे. बघा विषय जास्त झालं म्हणून नको. इकडे काय मित्रमंडळी आमची ती कांदा चिरतात, लिंबू चिरतात. पाणी ओतायचं म्हणजे ह्यातलीच भाजी ओतायची थोडी थोडी. आता जाळ भरपूर चालू आहे. हे बघा मित्रांनो, कशा पद्धतीची तरी आली. तरी आणखी कच्ची तरी आहे. हे त्याला आपल्याला आणखी 15 मिनटं लागेल पूर्ण तरी. हे तटसाहेबांचं मुलाचं जावळाचा कार्यक्रम आहे बोकडाचा. तर हे जावळाच्या देवकाऱ्याची रस्सा भाजी आपण बघतोय. साहेब चेक करतात, आचार्य साहेब. काय कमी जास्त मीठ? मीठच फक्त लागेल. छान रस्सा झाला आहे. थोडंसं मीठ कमी आहे तर आपण मीठ चवीनुसार ह्याच्यामध्ये घेऊ शकतो. वाघमोड साहेब, तुमचं कुठपर्यंत आलं हे मुंडीचं? चालू आहे आता. पाणी वतावं लागेल थोडं. कसं हे पाणी वताव का ही भाजी वताव ते माहिती थोडी? त्यातलं 1-2 पळी भाजीत वता. तरी मारू नका फक्त. त्यात भरपूर तरी झालेली अगोदरच. म्हणजे आपण आता एकदा ही झाकून ठेवू. तुमचं मुंडीची सेपरेट तयार झाला ही भाजी. 5-6 माणसं खाऊ शकतात की हे? 5-6 जण बरं. जास्त लोक खातील. आता त्याला पाणी पूर्ण त्याला आटूच द्या. ह्याच्यामध्ये फक्त मुंडीचं कातडा आणि पाय आहेत ना, हां, ते भाजून त्याची आपण भाजी बनवतोय. तर आपलं हे 250 ते साधारण 300 लोकांसाठी देवदेवाच्या कार्यक्रमाचं भाजी तयार झालेली आहे. आता दुपारचे साधारणतः 2:30 वाजलेत. 3-3:30 वाजता जेवणाचा कार्यक्रम आताही चालू होईल पुढील देवकार्य. तर मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. अशीच गावरान रेसिपी पाहण्यासाठी किंवा तुमचाही कुठं कार्यक्रम असेल
तर अशी भाजी बनवण्यासाठी हा व्हिडिओ पुढे शेअर करा. तर भेटू मग आपण नंतर आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार, राम राम. पोळी खाल्ली गंगा ह्याच्याकडे द्या किंवा बालाजीकडे द्या चेक करायला. मग मला चेक करा. हां म्हणजे मीठ तिखट त्याला काय कमी जास्त आहे ते जरा चेक करा. बघा नाही मी चेक करतो. तेवढा जास्त शिजते बघा आता. मित्रांनो अशा प्रकारे आपली रेसिपी तयार झालेली आहे. मी स्वतः पण आता चेक करून बघतोय. साहेब देते थोडंसं. बस 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 बस. बघा आपण जरा चेक करतोय काय मीठ किंवा याला तिखट जादा आहे का, तर आपण ह्याच्यामध्ये असेल तर ॲडजस्ट करू शकतो. बाकी काहीच नाही, फक्त मीठ तेवढं, दुसरं सगळं योग्य आहे. एकदम छान चव आहे मित्रांनो, एक नंबर. थोडं टाकावं लागतंय. अर्धा किलो मीठ खपतंय त्याच्यामध्ये अजून. आपण 2 किलोचा हिशेब धरायचा. ह्याला 2 किलो न चुकता 2 किलो लागतं याला. आणि कसं असतंय काही लोक ते चवीला अडाणी असतात, त्यांना एखाद्या ती कळत नाही चव. बालाजीराव एवढा चव कळत नाही त्यांना. हा काय नाही याच्यात काय दम नसलेले. टाका तर तरीमध्ये बी जाते जरा थोडंसं. खरट होणार नाही तुम्हाला गॅरंटी होतो. त्याची चिंता करू नका. नसते होत. त्याच्यात बी टाका थोडं तुमच्या हातानं पलीकडल्या आमच्या ह्याच्यात. थोडं थोडं टाका. नाही टाकलं नाही टाकलं टाक थोडं टाका. टाका थोडं माहीत आहे बस. बघितलं की मी मग त्याला. बघा त्याला आता मीठ कमी आहे का जास्त आहे. झाला इथं काय पण आहे करता आता चांगला. जरा कडक होऊ देतो. जरा ह्यातलं वाटायचं आहे की ह्यातलं टाकायचं रे. अजून शिजवायचं आपलं 8 तासाचं पाणी अजून. आता काय निवडती दाखवण्यास तर वेळ आहे. ह्याला जेवढं शांत पद्धतीने तर येईल तेवढी येतो जरा. नाही रे ठीक आहे. काय झालेलं त्याला. एक नंबर वाघमळे. त्यांना विचार त्यांना कसं कसं झालं. अजूनही प्रतिक्रिया द्या साहेब. जयवीरू हे गावचे जयवीरू आमच्या नंबर 1 चवीला बरं का. चव चेक करणारे. काय कसर पसर चालू आहे तुमची. काय चालू आहे कसर पसर म्हणलं.